आहाना फायटर संघाची सलामीची जोडी संतोष पाटील आणि सचिन आठवले ही सलामीची जोडी असेल। खरोखरच एक सचिन आठवलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कालच्या सत्रामध्ये अतिशय उद्ध्वंस इथं निर्माण केला होता सचिन आठवलेनं। एक लढवय्या हल्ला केला होता आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून, तो फलंदाजीसाठी इथं सलामीला उतरलेला आहे। उपांत्य फेरीची एक लढत, पहिली लढत आणि थेट बॉल आउट मध्ये एक चांगली प्रगती करून AK प्रतिष्ठाननी इथे थेट फायनल मध्ये धडक मारली, तर मी त्यांचंही हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो। तर पंचांचा इशारा येतोय बघा, पहिलं षटक। येस, घणसोलीतील बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे हार्दिक स्वागत। घणसोली प्रीमियर लीग 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत सर। उमेश बॉलिंग मार्कवर सज्ज आहे, पहिलं षटक एवानं सुरू असेल आणि पहिले चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। सचिन फेसिंग बघा इथं खाड्या खाड्या इनसाइड आउट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर ओव्हर रिजन एरिया, चेंडूला अडवला जातो तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत। पहिल्या चेंडूवर सुरेख फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला आणि 2 धावा इथं अर्जित केल्या आणि आपल्या धावफलकाचं इथं दरवाजा दार मात्र उघडले गेले। सचिननं 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। उपांत्य फेरीची लढत आणि बॉलिंग मार्कवर सज्ज आहे उमेश। 1 man shot, 3rd man shot, fine leg, backward gully, एक backward point shot, cover point and mid on shot square leg। आखो टप्पा, त्याला जोरदार प्रहार, चेंडू आकाशामध्ये आणि फलंदाज मात्र बाद। सुरेख झेल, लतिकेस इज ऑन अ फायर, अप्रतिम एक नेत्र दीपक झेल टिपलाय वाईडिश डीप मिड विकेटला आणि पहिला पॉइंट शॉट, कव्हर पॉइंट एंड मिड ऑन शॉट स्क्वेअर लेग। आखो टप्पा, त्याला जोरदार प्रहार, मात्र बाद। सुरेख झेल, लतिके बघा या YP संघासाठी सुवर्ण संधी असेल, जो कोणी विकेटची हॅट्रिक घेईल तर प्रवीण प्रकाश यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस इथं होणार आहे। ते YP संघात रॉयल किंग संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून या हॅट्रिक साठी मात्र 3000 रुपये बक्षीस आलेलं आहे। बॉलिंग मार्कवर उमेश असेल आणि नवीन फलंदाज इथं दाखल झालाय विकास। सचिन परतल्यानंतर सगळी धुरा आपली डावाची सूत्र इथं हाती घ्यावी लागतील ते संतोष पाटीलला। डीप लॉंग ऑफ वाईटिश डीप मिड विकेट इज अ अनालिसिस फिल्डिंग इन आउटसाइड सर्कल। बघा टाकला जातो आखूट टप्प्याचा चेंडू, डाब्या इष्टीचा बाहेरचा चेंडू, इथं लेग स्टंपला पिचिंग होते चेंडू आणि बघा पंचांनी इथं घोषणा केली व्हाईट बॉलची, स्वैर मारा इथं घोषणा होते पंचांच्या माध्यमातून आणि अवंतर धावसंख्येने संघ पोहोचते 3 वर। 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धाबा झाल्या धावफलकावर 1 गडी बाद, 3 अशी धावसंख्या। आहाना फायटर्स नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना उमेश कमसिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रॉम कमेंट्री बॉक्स इन कडून हा मारा करतोय। सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढलाय, चेंडूला बघा स्क्वेअर कव्हर पॉइंटला तिथं क्षेत्ररक्षण चेंडूवर येतो, अडवतोय, फेक करतोय, तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण केलेली आहे। धाबा झाल्यात फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा पूर्णपणे जखडून टाकलाय या उमेशनं, पूर्णपणे थांबून ठेवलाय या संतोष आणि विकास या फलंदाजाला। प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा या घणसोली प्रीमियर लीग 2017 मध्ये हार्दिक स्वागत करतो। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे बघा, शून्यातून पुढे जावं लागतं, शून्यातून निर्मिती केली जाते आणि शून्यातून मात्र साम्राज्य उभं केलेलं असतं। आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली, ती शून्यातून केली बघा। शून्यातून साम्राज्य इथं निर्माण करावा लागेल आहाना फायटर संघाला, कारण 1 गडी बाद त्यांचा एक आयकॉन प्लेअर सचिन मात्र परतलाय। 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या असेल।
पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. उमेश कमसिंग बॉल राईट ओव्हर द विकेट. सामना करेल विकास. आता मात्र सुरेख फटका. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पलीकडे हा षटकार. डीजे विकेट. सामना करेल विकास. आता मात्र सुरेख फटका. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ. कल्याची डोंगराला बघा सुरेख फटका इथं खेळलाय वाईडिश डीप मिड विकेटला. फेकून दिला विकासनं. एक बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला आणि मात्र चेंडू सीमारेषा पार षटकार. एक गगनचुंबी गगनभेदी हा षटकार होता आणि या षटकाराबरोबरच आहाना फायटर संघ कुठंतरी गुंतून चालला होता या स्थितीला. या धावफलकावर ती धावफलकावर आपण पाहू शकतो 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असतील. बघा एव्हानं पहिलं षटक इथं उमेश प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकावर आपण पाहू शकतो. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. उपांत्य फेरीची पहिली लढत आहाना फायटर्स आणि वायपी लायन्स या 2 संघांच्या दरम्यान. एकीकडे सुनील रानकर तर एकीकडे योगेश पाटील असे संघ मालक. राईट हँड ओव्हर द विकेट उमेश. सुरेख चेंडू. तेज तरार चेंडू स्पष्ट पंचांकडे आणि उत्तर दिलाय. फिंगर इज अ गॉन अप. फलंदाज विकास बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा झटका दुसरा हादरा इथं बसतो आहाना फायटर संघाला. 2 गडी बाद 10. डीजे संघ मालक राईट हँड ओव्हर द विकेट उमेश. सुरेख चेंडू. ते फलंदाज थँक्यू. बघा एक सुरेख षटकार सोडल्यानंतरही एक जबरदस्त गोलंदाजी इथं पाहायला भेटते. उमेश याची एक जबरदस्त मारा. तेच तरार चेंडू होता. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र कम्प्लिटली ब्लॉक केला या विकासला आणि लेग बिफोरची इथं विकेट काढली. बघा 2 विकेट इथे टपकावल्या. उमेश याचं मी कौतुक करेन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची ते जिवंत उदाहरण दाखवून देतं उमेश. ग्रेट बॉलिंग अनालिसिस बाय उमेश. 2 गडी बाद. धावसंख्या 10. नवीन फलंदाज येतोय संकेत. डावकुरा असा फलंदाज आहे. सामना करेल उमेश याच्या शेवटच्या चेंडूचा. 1 मॅन शॉट, 3rd मॅन शॉट, फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट शॉट, कव्हर पॉइंट शॉट, मिड ऑफ शॉट, मिड ऑन अँड शॉट मिड विकेट. शेवटचा चेंडू सामना करेल नवीन फलंदाज संकेत. डावकुरा फलंदाज इथे मात्र बघा चेंडूला सोडून अतिशय तेज तरार चेंडू आउटसाइड लेग स्टंपला पिचिंग केला आणि पंचांनी इथं घोषणा केली व्हाईट बॉलची. दिशाहीन मारा, स्वैर मारा इथं टाकला जातोय. एक पंचांकडून इथं घोषणा होते व्हाईट बॉलची. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने संघ पोहोचतोय 11 या फलकावर असेल. 1-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. 2 बाद 11 अशी धावसंख्या असेल. शेवटचा चेंडू मार्गस्थ पहिल्या षटकाचा इथं खेळ चालू असेल आणि शेवटचा चेंडू संख्येसाठी इथे बघा टप्पा गुडलाईन स्पॉटवर पडला आणि उचली घेणारा चेंडू होता. बघा टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंपवर टेक ऑफ केला चेंडूने आणि बाकीचं काम इथं एसटी रक्षकानं बजावलं. तर पहिलं षटक इथं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं आहाना फायटर संघ पोहोचलाय 2 गडी बाद 11. डीजे शिरावर हात ठेवलाय शिराईनी. अगदी कोल्याच्या शिरावर
समस्त घनसोली क्रिकेटर्स आयोजित ही घनसोली प्रीमियर लीग 2017 एक दैदीप्यमान सोहळा. आणि बघा ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं यासी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि ज्या दिवसाची आपण जो वाट पाहतोय तोच दिवस इथे येऊन ठेपलाय. एक दैदीप्यमान सोहळा आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल कुंदन पारकर. राईट हँड ओव्हर द विकेट सामना करेल संतोष पाटील. बघा सुरेख चेंडू लेग बिफोरची अपील पिंगारीचा गॉन अप आणि फलंदाज मात्र संतोष पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख तेज तर्रार चेंडू. काय म्हणशील विघ्नेश या चेंडूवर तू? सुरेख चेंडू, कारण की एक महत्वाचा सामना आहे. कारण की हा सामना जर आपण जिंकतोय तो ग्रँड फिनाले मध्ये पोहोचतोय. तर कुंदन पारकर यांनी खूप अभ्यास केला या GPL 2017चा. जेव्हा ऑक्शन झालं होतं, जेव्हा ड्रॉ झाला होता, त्यानंतर मात्र या संघ बांधणीवर या कुंदनचं लक्ष होतं. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल कुंदन पारकर. राईट हँड ओव्हर द विकेट सामना करेल संतोष पाटील. बघा सुरेख चेंडू लेग बिफोरची अपील पिंगारीचा गॉन. तंबूचा रस्ता धाडला होता संतोष सारख्या एक महान फलंदाजाला. तर महत्वाचा सामना आहे आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 7 चेंडू मध्ये. तर एक चांगली सुरुवात म्हणायला लागेल YP11 संघाकडून, कारण की 3 प्रमुख फलंदाज इथे तंबूचा रस्ता धरताना दिसते. उमेद सर, थँक्यू विघ्नेश. खरोखर एक तेज तरार चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र खाली राहिला. लेग बिफोरची विकेट. 3 गडी बाद. धावसंख्या 11 असेल. बघा नवीन फलंदाज दाखल झालाय इथं. उमेश सर, अजून एक थांबतोय की YP लायन्सला जर हॅट्रिक साधली तर विनोद म्हात्रे व प्रवीण प्रकाश यांच्याकडून 3-3 हजार म्हणजे 6,000चा पारितोषिक आहे. बघा चेंडूला येऊ दिला. बॅटचा फेस मात्र खोललाय आणि चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव इथं अर्जित केली. नवीन फलंदाज आलाय प्रतीश. नवीन फलंदाज आहे. बघा एव्हानं दुसरं षटक इथं चालू असेल. P2 हा षटक चालू आहे. उपांत्य फेरीची लढत YP लायन्स संघ आणि एकीकडे प्रतिस्पर्धी संघ आहाना फायटर्स. सुनील रानकर आणि योगेश पाटील या संघ मालकीचे संघ असतील. तर 3 गडी बाद. धावसंख्या असेल 12 अशी धावसंख्या असेल. आणि YP संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. विनोद पाटील आणि 3,000 रुपयाचं जर हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. राईट हँड ओव्हर द विकेट कुंदन कमसिंग बोल बाय संकेत. बघा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु लाईनच्या विपरीत इथे खेळण्याचा प्रयत्न संकेतचा आणि प्रयत्न मात्र फसला गेला. निर्धाव चेंडूची इथे सांगता झालेली आहे. बघा एव्हाना 3 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आणि धावसंख्या स्थिमित ठेवले, पूर्णपणे बंदिस्त करून टाकलाय या संघाला 12 वर. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 अशी धावसंख्या. स्टेप आउट झाला होता फ्रंट फुटवर. इथे मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा. बघा चेंडू निघतोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. मोबदल्यामध्ये 12 अशी धावसंख्या. स्टेप आउट झाला होता. थँक्यू. बघा बाहेर खणखणीत असा चौकार. टेनिस क्रम चेंडू आकाशामध्ये असेल बघा आणि सरळ सीमारेषा ओलांघून जातोय हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. एक जबरदस्त षटकार. 22 धावा. डीजे या. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान. बघा सुरेख फटका संकेत त्याच्या बॅट मधून निघालेला. बघा संकेत त्याची एक जबरदस्त संयमी खेळी. बघा पहिल्या चेंडूमध्ये चौकार ठोकला होता, त्याच्यानंतर मात्र एक जबरदस्त मिड विकेट अँड स्क्वेअर लेगला तो ठोकला होता. छलांग मारून गेला होता.
गगनभेदी एक टोले जंग षटकार आणि धावा झाल्यात फलकावर 22 धावा 3 गडी बाद. कुंदन याचा शेवटचा चेंडू सामना करेल संकेत. डावकुरा फलंदाज आपण नेहमी पाहिला असेल. डावकुरा फलंदाज टेनिस क्रिकेट मधला अतिशय घातक असा फलंदाज. बघा चेंडू टायमिंग मिस झालाय. चेंडू आकाशामध्ये असेल, क्षेत्ररक्षण खाली आणि फलंदाज मात्र बाद. सुरेख झेल टिपलाय तिथं क्षेत्ररक्षक संदेशानं. चौथा गडी संदीप यानं झेल टिपलाय आणि चौथा गडी इथं बाद होताना दिसतोय. चार असेल डावकुरा फलंदाज टेनिस क्रिकेट मधला अतिशय घातक असा फलंदाज. बघा चेंडू टायमिंग मिस झालाय. चेंडू आकाशामध्ये असेल, क्षेत्ररक्षण खाली आणि फलंदाज मात्र बाद. तर बघा 4 गडी बाद झाल्यात आणि एव्हाना 2 षटकांचा खेळ संपलाय. उपांत्य फेरीची लढत वायपी लायन संघ योगेश पाटीलचा संघ आणि बघा आहाना फायटर्स सुनील रानकर हा संघाचा संघमालक असेल. एक गडवी झुंज, तुंबळ युद्ध, घनघोर युद्ध इथं लढलं जातं या कोपर आपला कन्सोली 40+ मैदानामध्ये. 4 गडी बाद. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. बघा या तेव्हाना 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि 3 षटकांसाठी मी घेऊन जातोय याच घनसोलीतला एक भूमिपुत्र आणि गोड आवाज ज्याने अख्ख्या नवी मुंबईमध्ये आपल्या समालोचनाची छाप पाडली. ते आमचे परममित्र विघ्नेश सर. आइए सर खुद ही काल सुनाने के लिए कमेंट्री पर. धन्यवाद उमेश म्हात्रे सर. तर घणसोली प्रीमियर लीग 2017 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर आपल्या भूमीवर चाललेला हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा अखेरचा दिवस म्हणजे GPL ची अखेरचा दिवस. तर घणसोली प्रीमियर लीग 2017 आपल्या समोर घेऊन येत आहे. एक धाव क्रिकेटसाठी एक घास. तर एक चांगलं समालोचन आपण पाहतो उमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने 3 दिवस. तर गोलंदाज सज्ज होते उमेश रानकर. चांगला फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे खळून काढले आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे लतिकेशच्या माध्यमातून. फेकी होते तोपर्यंत इथे 2 धाव मिळते की काय, पण सुरक्षित रीती पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचते फलंदाज आणि संघाला मिळते 2 धावा. इथे रनिंग बिटवीन द विकेट किती चांगला उमेश सर, कारण की जसा आवाज होता आखोवी इशारा झाला होता आणि चपलता बघा लतिकेशी आणि सुरेख फेकी होती. तर 2 धावा संघाला मिळतात. तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 वर. तर हॅट्रिक साठी तीन चेंडू 3 षटकार जर मारले तर विनोद म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये 2000चं पारितोषिक. आणि इथे पुल करतोय, बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, पण इथे चांगले क्षेत्ररक्षण होते. निर्धाव चेंडूची सांगता उमेश सर आपण पाहू शकाल की उमेशने मात्र सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. मागच्या सामन्यात 2 षटकात फक्त 10 धावा दिल्या होत्या. आताच्या पहिल्या षटकात मात्र 1 षटकार लागला होता, 11 धावा दिल्या होत्या, पण 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं होतं. सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजी या GPL 2017 मध्ये या उमेश रानकरच्या माध्यमातून. समोर स्वतःचाच संघातील खेळणारा खेळाडू आहे आशिष रानकर. आशिष रानकर टू उमेश रानकर. इथे सरार चेंडू खराब आणि एक सरळ सुरेख फटका. चेंडू सरळ बंदुकीच्या गोळीसारखा दणदणीत चौका जातोय आणि 4 धावा संघाला मिळतात. एक सुरेख फलंदाजी आतापर्यंत आशिष रानकरच्या माध्यमातून, कारण की आशिषवर मोठी जबाबदारी असणार आहे सेमीफायनल. रानकर इथे सरार चेंडू खराब आणि एक सरळ सुरेख फटका. चेंडू सरळ बंदुकीच्या गोळी ना पडताय. तसेच शॉट इथे बनवावे लागतील तुम्हाला. तर एक उत्कृष्ट फटका आपण पाहिला तर आशिष रानकरच्या बॅट मधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 वर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आखू टप्प्याचा चेंडू पंच करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव संघाला मिळते. तर उमेश सर की चांगला खेळ पाहतोय. एक चौकार येतो, त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली जाते. एक इंटेलिजंट क्रिकेट आहे, स्ट्राईक रोटेट केले जात आहे. एक चांगला क्रिकेटरची निशाणी पाहायला मिळते आणि संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर.
तर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत उमेशच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आतापर्यंत खोलवर टप्प्याचे तीन चेंडू खोलवर टप्प्याचे होते. तर सुरेख आणि चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते या उमेश रानकरच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकाल तुर्ब्या येथे सामना सुरू होता. घणसोली 11 घणसोली वर्सेस कुशल सारसोले आणि कुशल सारसोले खूप फॉर्म मध्ये होती तेव्हा संघ. तेव्हा लगातार 11 चेंडू निर्धाव टाकले होते या गोलंदाजाने आणि शशी आणि देवासारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं आणि 12व्या चेंडूवर फक्त 1 धाव, ती पण बाईची झाली होती. ह्या गोलंदाजाचं एक वेगळी शैली आहे आणि धारदार गोलंदाजी आहे. हाच उमेश रानकर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा पहा काय गोलंदाजी आहे सुरेख, म्हणजे मायक्रो इंचचा अवधी होता स्टंपला लागण्याचा. तर स्ट्रॅटजी टाइम आउट आहे तोपर्यंत आपल्याला या GPL 2017 मध्ये ज्या मान्यवरांनी ज्या सहकार्याने हात पुढे आलेले त्यांची मी नावं घोषित करतोय. तर सन्माननीय समाजसेवक व उद्योगपती प्रमोद धनाजी पाटील सर, तसेच सन्माननीय वैभव पतपेढी, सन्माननीय नगरसेवक द्वारकानाथ भोईर सर, सन्माननीय शेखर पाटील सर, सन्माननीय नगरसेवक निवृत्ती जगताप सर, सन्माननीय रमाकांत म्हात्रे सर, सन्माननीय बेमटा मामा सर, सन्माननीय विधी कॅटर्सचे प्रोप्रायटर वीरेंद्र पाटील सर, सन्माननीय रिद्धी सिद्धार्थ सिक्युरिटी प्रशांत पाटील व पुष्पक मडवी सर, सन्माननीय संजय अंकल यांच्या माध्यमातून, तसेच सन्माननीय गौतम देव यांच्या माध्यमातून सन्माननीय प्रेमनाथ पाटील सर, सन्माननीय गिरीश बबलू पाटील, सन्माननीय नगरसेविका सीमा गायकवाड, तसेच सागर गायकवाड, सन्माननीय मनोज वैती सर, सन्माननीय दीपक पाटील सर, सन्माननीय अंकुश नाईक सर, सन्माननीय प्रवीण तायडे सर, सन्माननीय प्रवीण पाटील सर PCN चे प्रोप्रायटर, तसेच भानुदास भोईर सर, कैलासवासी हुतात्मा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ, तसेच प्रवीण तायडे सर, राहुल जगताप सर, शशिकांत म्हात्रे सर, शिवराज मणवी सर, अशोक शिंदे सर, महेश शिरोडकर सर, रोशन म्हात्रे या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याने मार्गदर्शनाने ही घणसोली प्रीमियर लीग 2017 हे आयोजन आपण करू शकलो. आणि खरंच अभिमान वाटतो या घणसोली भूमीचं, कारण की घणसोलीतील सर्व संघ एकत्र येऊन ह्या स्पर्धेला आपला प्रतिसाद मिळतो आणि आयोजन करतंय. तर सलाम आहे घणसोलीतील सर्व खेळाडूंना, कारण की आपण आपल्या एकजुटीने आपल्या एकात्मतेने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा यशस्वीच्या प्रगतीपथावर आहे आणि या ग्रँड सेमीफायनलचा लढत रंगते. तर आपल्या समोर रंगणार आहे ग्रँड सेमीफायनल. तोपर्यंत तिसरं षटक घेऊन चौथं षटक घेऊन येते गोलंदाज लतिकेश खाडी एंड करून वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक घेऊन येते. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. आखूड टप्प्याचा चेंडू पंच करतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात, मात्र इथे 1 धाव मिळते. इथे गफलत होते, 2 धावा इथे सहजरित्या मिळते. तर जर सामना जिंकतोय, आहाना फायटर्स सामना जिंकतोय, तर न्यू मॉडेल रॅडो वॉचेस मिळतील भूषण पाटील, राजेश भोईर आणि सुनील रानकर यांच्या माध्यमातून. आता सुनील रानकर साठी असणार आहे हे पारितोषिक. न्यू मॉडेलचं रॅडोचे वॉच असणार आहे सुनील रानकर साठी, भूषण पाटील आणि राजेश भोईर यांच्या माध्यमातून. तर एक संघ मालक आहे आणि संघ मालकासाठी एक पारितोषिक दिले जात आहे. आपण पाहिलं की खेळाडूंसाठी पारितोषिक लावलं गेलं होतं, पण इथे संघ मालकाला पारितोषिक मिळालं. हे क्रिकेट वेगळं आहे आणि GPLचा दर्जाच वेगळा आहे. इथं रिव्हर्स स्वीप फटका, इथे फटका चुकलाय आणि मात्र इथे निर्धाव चेंडू होतोय. तर संघ पोहोचतोय 32 वर. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर असताना आणि सातत्याने 3 दिवस ही दर्जाच वेगळा. इथं रिव्हर्स स्वीप फटका, इथे फटका चुकला. सर्व खेळाडूंच्या अथक परिश्रमाने घणसोली प्रीमियर लीग 2017 हे आयोजन पाहतोय. इथे गती परिवर्तन, इथे फ्लिक करतोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, पवन मडवी त्याच्या खाली आहे आणि मात्र चेंडू जातोय सरळ सीमा लगत, सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, ओ दिल पे पत्थर रख के मुंह. लीग 2017 हे आयोजन पाहतोय.
शी संपर्क साधायचा. चेंडू जातोय सरळ सीमा लगत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. 36 वर. तर चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावं लागेल, कारण की 36 धावा धावफलकावर लागलेत. अजून या इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहे. या 9 चेंडू जर 20-25 तर चांगला धावसंख्या मानली जाईल. तर बघूया गोलंदाज सज्ज होतं इथे लेग स्टंपच्या बाहेर आणि एष्ट्या उधळवलं आणि फलंदाज बाद होतो. इथे लेग स्टंप उडवली जाते आणि फलंदाज बाद होतो इथे चौथा आणि संघाची धावसंख्या पोहोचते 36 वर. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 8, 2 ओव्हर मध्ये 22 होत्या. 22 दुसऱ्या षटकात 8, 22 8 30, 30 आणि 6 चौकार आहे. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा, 30 झाल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. रिव्हर्स चेंडू, पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा डॉट बॉल रिव्हर्स फटका मारत होता. ठीक आहे सर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे दोन पले आल्यात आणि 1 चौकार आणि 1 डॉट. ठीक आहे, ओके सर. तर इथे थोडीशी गफलत होताना दिसते, कारण की 5 चेंडू अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. तर राजासाठी संधी असणार आहे. जर झेल पकडला तर 74 चाहत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चाहत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक राजासाठी जर झेल पकडला तर. संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 38 वर. षटक क्रमांक इथे 4थं प्रगतीपथावर असताना गोलंदाज लतिकेश. प्रीतम येतोय लेगस्टंपच्या बाहेर. इथे पिचिंग होतोय, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. तर उमेश सर मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रीतम इंजर्ड झाला होता, कारण की जीपीएल स्पर्धेच्या 2 दिवस आधी जेव्हा सराव करत होता तेव्हा त्यांचा एक धडकला होता एका प्लेअरची आणि त्याचा फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर याचा शोल्डर दुखावला गेला होता. पण सेमीफायनलची लढत आहे आणि मी पाहिलं होतं की 2003चा जो वर्ल्ड कप होता त्यावेळेस मात्र इथे न्यूझीलंडच्या प्लेअरच्या बोटाला लागलं होतं. तर त्याचं स्टेटमेंट असं होतं की माझं बोट कापलं तरी चालेल, मी वर्ल्ड कप खेळणार. तर असं काहीतरी दिसतंय या फलंदाजाच्या माध्यमातून. इथे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, इथे फटका चुकलाय आणि निर्धाव चेंडू होतोय. तर षटक क्रमांक इथे 4थं संपुष्टात येतोय. धावसंख्या फलकावर लागते ती म्हणजे 39. तर येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूत काय घडणार आहे, काय बिघडणार आहे ते सांगण्यासाठी मीच तुमच्या समोर आहे. तोपर्यंत असं म्हणतात की माहोल बदलतं संगीत, मन प्रफुल्लित करतं संगीत, संगीत एक वेगळा दर्जा आणतो. तर या जीपीएलचा वेगळा दर्जा आणण्यासाठी मी डीजे मास्टर यांना संधी देतोय. तर राजासाठी संधी असणार आहे चाहत यांच्याकडून. जर झेल पकडला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या जवळ पोहोचलाय. तर अखेरचं निर्वाणीचं षटक टाकण्यासाठी नितीन पाखरे गोलंदाजीसाठी येतोय. तर अखेरचं षटक, या षटकात किमान 15 धावा तरी कराव्या लागतील, कारण की आशिष रानकर आणि प्रीतम रानकर अशी ही जोडी, ही 2 बंधूंची जोडी आहे. तर पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये, कारण की अखेरचे 6 चेंडू शिल्लक आहेत. तर नितीन पाखरे पॅव्हलिन एन कडून गोलंदाजी करतील. इथे मात्र मोठा फटका फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा OUT आउट. गोलंदाज बाद होते प्रीतम. विघ्नेश, तुला आता जो चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि बघा
जो धावचित केला तो क्षण तुला आठवतोय का? मागचा जो गत सामना झाला होता इंग्लंड आणि भारतीय संघाचा जो दुसरा सामना होता त्याच्यामध्ये इयन मॉर्गनला तो जसप्रीत बुमरानं असंच खिंडीत गाठलं होतं आणि धाव घेण्याच्या स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये इयन मॉर्गनला जसप्रीत बुमरानं बाद केलं होतं. ते तसंच चित्र इथं दिसतंय या प्रीतमच्या बाबतीत. तर राजासाठी अजून एक संधी असणार आहे. रिहान घरत यांच्याकडून जर झेल पकडला तर राजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच चाहत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चांगला फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॅटचं स्वीट साऊंड. इट्स ह्यूज सिक्सर. डीजे आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. धन्यवाद डीजे. तर कडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चांगला फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॅटचं स्वीट साऊंड. इट्स इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग होतोय. इथे मात्र सुरेख चेंडूची सांगता होते. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संघाची धावसंख्या स्थिमित आहे 45. या मैदानाचा विचार केला तर 45 धावा ह्या कमी धावा मानल्या जातात. पण जेव्हा जेव्हा जर लो स्कोरर मॅच असते तर बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज होताना पाहिलेत. तर पाहूया 3 चेंडू आहेत, या 3 चेंडूवर काय घडतंय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलोअर थ्रो मध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाजी आतापर्यंत पहिला चेंडूवर फलंदाज बाद, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिमित, स्थिर आणि जागच्या जागी आहे 45 वर. इथे मात्र सुरेख फटका बॅट मध्ये येतोय आणि हा जातोय सीमा रेषा पार. लांब लचक बुलंदी, पॉवरफुल षटकार. बाहुबली षटकार विघ्नेश. बघा या स्पर्धेमधला मितरीमध्ये लांब लचक सर्वात लांब ईश्वर. संघ 50 गाठतोय, 51 वर जातोय. या इनिंगचा अखेरचा निर्वाणीचा चेंडू शिल्लक आहे. नितीन पाखरे वर्सेस आशिष रानकर. इथे मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाही, चेंडू हवेत आहे आणि मात्र इथे फलंदाज बाद होतोय. आशिष रानकर याची खेळी संपुष्टात येतोय. तर 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 51 धावा धाव फलकावर लागल्यात. तर 52 धावांचं टार्गेट असेल, येणारे चेंडू असतील 30. तर पाहूया काय रानकर. इथे मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाही, चेंडू हवेत आणि आयोजन. तर तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपल्या जातीची, मातीची, अभिमानाची आणि अस्तित्वाची प्रीमियर लीग, ती म्हणजे घणसोली प्रीमियर लीग 2017. तर पाहू शकाल दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. तर हे पाहण्यासाठी आम्ही तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत मधुर गीता आणि मधुर संगीताच्या ब्रेक नंतर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा भेटू. यू गे यू आय डीजे प्लीज. हेलकोट हेलकोट
थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा घनसोली प्रीमियर लीग 2017 मध्ये सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि घेऊन जातो एक चांगली लढत, उपांत्य फेरीची लढत असेल. वायपी लायन्स संघ आणि आहाना फायटर्स. बघा आहाना फायटर्सने 51 धावा काढल्यात आणि 52 धावांचं इथे लक्ष ठेवलंय वायपी लायन्स संघाला. तर मी कौतुक करेन या इंडिया क्रिकचे सीईओ वैभव बेटा अँड कंपनी. खरोखरच सातत्यानं 3 दिवसीय स्पर्धेचं या लाईव्ह थेट प्रक्षेपण 198 देशामध्ये हे लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. या वैभव पाटील अँड कंपनीचं मी कौतुक करेन आणि शतशः अभिनंदन करतो या वैभव पाटीलचं. कारण एक जबरदस्त वैभव बेटा, माफ करा, वैभव बेटा आणि उमेश पाटील आणि त्याचे सहकारी यांना मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि बघा विघ्नेश सर, या स्पर्धेमध्ये संघ मालकीने हिरिरीने प्रयत्न केला, त्या संघ मालकांचंही पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. रुपेश म्हात्रे, योगेश पाटील, प्रवीण पाटील, सुनील रानकर, निलेश म्हात्रे आणि रमेश मडवी, प्रवीण विनोद, विजय पाटील आणि लेट संजय पाटील, बेमट्या मामा, रमेश पाटील आणि गिरीश पाटील या सर्व संघ मालकांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि घेऊन जातो बघा बॉलिंग मार्कवर सज्ज आशिष रानकर आणि सलामीला चेतन आणि लतिकेश. व्हेरी डेंजरस मॅन फ्रॉम चेतन आणि नॉन स्ट्राईक इन कडे असेल तोही डेंजरस मॅन लतिकेश. एक स्टायलिश प्लेअर, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे बघा दिशाहीन भरकटलेला चेंडू, इथं व्हाईट बॉलची घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धावफलकानं इथं दार उघडलं जातं या धावफलकाचं आणि फलकावर धावा लागतात. 1 धाव. 52 धावांचं लक्ष असेल. 52 धावांच्या लक्ष्याला इथं उत्तर देताना सलामीची जोडी इथं मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चेतन आणि लतिका. ओहो, व्हॉट अ सुपर्ब शॉट यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड खेळून काढला डीप स्क्वेअर लेगला. एक आकाशाला गवसणी घालतोय षटकार डीजे. आई माझी सटवाची एक विरा उभी. पक्षाला इथं वैभव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून चेतन याला सुवर्ण संधी. जर हॅट्रिक मारली तर 2000 रुपये आणि षटकार मारला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. बघा चेंडू आकाशामध्ये असेल आणि क्षेत्ररक्षण खाली, परंतु चांगला एफर्ट होता. वाईट इज डीप मिड करून धावत आला होता क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू पुण्यात पडला आणि चेंडू मात्र जमिनीला दान दिलं जातंय आणि 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. 2 चेंडू नंतर धावा फलकावर लागल्यात 9 धावा. 52 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. बघा चेतन याला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि हॅट्रिक मारली म्हणजे सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये. हे वैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बघा क्लीन बॉल, डावी एसटी उखडलेली आहे आणि चेतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी इथं बाद होतो डीजे. दरिया रे माझ्या सागर. सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये. हे वैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. रे दरिया रे माझ्या सागर रे. सन तुझा हयो वर्षाचा रे सन हाय नारली पुनवेचा. सन तुझा हयो. बघा विघ्नेश सर, मागच्या सामन्यामध्ये आशिष याला 2 षटकार आल्यानंतर सामना पूर्णपणे आपल्या बाजूला होता, परंतु एक कल्लोल माजवला या आशिष रानकरनं आणि सलग 2 विकेट घेऊन आपल्या बाजूला सामना झुकवला होता. अशी परिस्थिती इथं निर्माण होतोय की काय, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर 3ऱ्या चेंडूवर मात्र चेतन याला एष्टीचित केला, क्लीन बॉल केला, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या चेतन याच्या आणि तंबूच्या दिशेला परतलाय. बघा 1 गडी बाद. धावसंख्या 500 रुपये चेतनसाठी लागू झालेले आहेत. 1 षटकार खोलला होता त्याने डीप मिड विकेटच्या दरम्यान, स्क्वेअर लेगच्या दरम्यान.
तर वैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून 500 रुपये. नवीन फलंदाज संदेश. बघा इथं आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलाय, लाट करण्याचा प्रयत्न झाला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र इथं एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. बघा एव्हाना 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फलकावर धाबा 9 धाबा. बघा चेंडू टायमिंग मिस झाला, चेंडू आकाशामध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये आशिष रानकर इथं 3rd अटेम्प्टला झेल सोडलेला आहे. आणि झेल सोडल्यानंतर बघा विघ्नेश सर, आपण नेहमी सातत्यानं बोलत असतो क्रिकेटमध्ये जीवदान ही किती धोकादायक असतात. कॅचेस विन द मॅचेस, कॅच घ्या आणि मॅच जिंका. बघा एक धावानं धावफलक 10 वर जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट आशिष रानकर. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट लगवला जातोय, एक टप्पा घेत जातोय, खणखणीत असा लतिकेशच्या बॅट मधून निघालेला चौकार. डीजे येरा केलास मन पागल केलास पोरी येरा केलास तुझे नादानी मन येरा केलास तुझे नादानी पोरी येरा केलास मन पागल केलास पोरी येरा केलास तुझे नादानी मन येरा केलास तुझे नादानी तुझे लाख मनी एक तू पाटलाची लेक सबके टिमक्याची सारी हाय रंगामणी सबके टिमक्याची सारी हाय. बघा आगरी कोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो संघ वैभव प्रतिष्ठान संघ होता, त्यांचा संघ मालक विजय ठरला होता, विनर ठरला होता आणि त्याचा संघ मालक होता वैभव पाटील. यांच्या माध्यमातून चेतनसाठी एक षटकाराला इथं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा एक चांगला फटका इथं हेलिकॉप्टर शॉट लगवला होता लतिकेशच्या बॅट मधून, वाईडिश मिड विकेटला एक टप्पा घेत सीमारेषा उल्लंघन गेला होता चौकार. आणि चौकाराबरोबरच धावसंख्या ही धावफलकावर लागते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 52 धाबांचं लक्ष आणि या 52 धाबांच्या लक्ष्याला पाठलाग करताना चेतन परतल्यानंतर बघा एक गडी बाद 14 अशी धावसंख्या असेल. दुसरं षटक घेऊन येतोय स्वतःच पहिलं आणि सांघिक इथं दुसरं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल? तुषार बर्गे येतोय आपल्या खाडी इंड कडून आणि सामना करेल एक संदीप. इथं सुरेख फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा चेंडू फेक येईपर्यंत तेज रनिंग बिटवीन विकेट, एक चांगला तालमेल आहे या दोन्ही लतिकेश आणि संदीप यांच्या माध्यमातून. एक धाव भेटते एव्हाना संदीपच्या खात्यामध्ये आणि धावफलकावर धावा लागतात 15 धावा. एक गडी बाद 15. राईट आर्म ओव्हर द विकेट तुषार. हे बघा चेंडूला उद्याला लेट कट केला चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मध्ये मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय जमिनी सीमारेषेच्या रेषेच्या लगत मध्ये आणि चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव इथं संघाला भेटते. 16 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. एक गडी बाद 16. 52 धावांचं लक्ष असेल. उपांत्य फेरीची ही पहिली लढत वायपी लायन्स आणि आहाना फायटर्स. बघा हुक करण्याचा प्रयत्न, लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला संदीपचा आणि प्रयत्न मात्र इथं फसला गेला. निर्धाव चेंडूची इथे सांगता झालेली आहे. तिसरं षटक एव्हाना चालू आहे. तुषार बर्गे दुसरं षटक आणि 3 चेंडू इथे टाकून झालेले आहेत. सुरेख फटका बघा नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण चेंडूवर येतो, फेक करतोय. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने धावफलकावर धावा लागतात. एक गडी बाद 18 धावा या वायपी लाईन संघाच्या झालेल्या आहेत. 52 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. इथं बघा सुरेख इनसाइड आउट खेळला फटका, स्ट्रेट ऑन द ग्राउंड असं म्हटलं जातं. व्ही शेप मध्ये खेळलाय आणि एक टप्पा घेत एक खणखणीत असा लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका होता चौकार. या चौकाराने धावसंख्या पोहोचते 22 वर. डीजे थांबा. ज्या कोणी मुलांची नावं दिली असतील त्या मुलं जर इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतोय, त्यांच्या पॅरेंट्सना विनंती करतोय आपण मंचावर आणायचंय. विनंती करतोय ज्या मुलांची नावं दिली असतील GPL 2017 मध्ये त्या मुलांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. यावेळेस बघा लेट कट केला, सुरेख स्क्वेअर कट
दोन्ही शतरक्षणाच्या मध्यामधून जातोय, फोड करून एक खणखणीत असा डीप थडम्याला चौकार. या चौकारानं बघा खरोखर संदीप याची एक दैदीप्यमान खेळली, एक झंझावात इथं केला जातो. एक उदयवया हल्ला, एक लढवय्या हल्ला आणि धावफलकावर धावा 26 धावा, एक गडी बाद 26. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वायपी लायन संघ पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघा 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. या करो या मरो, डू अँड डाय असा सामना असेल. उपांत्य फेरीची पहिली लढत वायपी लायन संघ आणि अहाना फायटर सुनील रानकर आणि एकीकडे योगेश पाटील अशी क्रिकेटची लढत इथे लढली जाते. घनसोली प्रीमियर लीग 2017 मध्ये तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 18 चेंडू आणि 26 धावा. आशिष रानकर स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू लतिकेशने भिरकावून दिला. बघा चेंडू जातो एक टप्पा घेत सीमारेषा पार ओलांघन जातोय चौकार. बघा लतिकेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार, बुलेट शॉट मारला होता आणि फलकावर धावा लागतात 30 धावा. इथं बघा हुक करण्याचा प्रयत्न, लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलेला चेंडू. इथं निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. बघा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 22 धावा. 16 चेंडू 22 धावा असं समीकरण असेल. सुरेख फटका इथं इनसाइड आउट. चेंडू आकाशामध्ये असेल, क्षेत्ररक्षण खाली असेल आणि डीप लॉंग ऑफला इथं झेल टिपलाय लतिकेश तंबूच्या आसऱ्याला. दुसरा गडी इथं बाद झालाय. डीजे बघा नवीन फलंदाज दाखल झाला, आयकॉन प्लेअर. या घनसोली प्रीमियर लीग 2017चा आयकॉन प्लेअर असेल कुंदन पारकर आणि समोर असेल बॉलिंग मार्कवर आयकॉन प्लेअर आशिष रानकर. एक कडवी झुंज असेल, बघू कोण जिंकतो या शर्यतीमध्ये. एकीकडे स्ट्रायकर इनकडे आयकॉन प्लेअर, नॉन स्ट्राईक इनकडे आणि आशिष रानकर हा गोलंदाजी मार्कवर असेल चौथा चेंडू टाकण्यासाठी. एवढं तिसरं षटक चालू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढला चेंडूला मिड विकेटला अलॉंग द कार्पेट. इथं गचाल शतरक्षणाचा नमुना इथे पाहायला भेटतोय आणि या गचाल शतरक्षणाचा फायदा इथं 2 धावांना अर्जित केलेल्या आहेत. धावफलकावर 32 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये वायपी लायन संघ पोहोचलाय 52 धावांच्या या लक्ष्याला पाठलाग करताना. येणारे चेंडू असतील 15, 14 आणि आवश्यकता असतील 20 धावांची. 14 चेंडू 20 धावा. अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. चेंडू आकाशामध्ये डीप लॉंग ऑनला झेल टिपला जातोय आणि संदीप याची खेळी मात्र संपुष्टात आहे. एंड ऑफ द इनिंग बाय संदीप. तिसरा गडी 32 वर. डीजे बघा 14 धाबांचं योगदान होतं. एक जबरदस्त संयमी खेळी संदीप याची, कारण आपल्या संघाला तारताना इथं चांगली खेळी केली होती. 14 धावा.
खरोखरच एमर्जिंग प्लेअरच्या घोडदौड मध्ये रेस मध्ये हा सँडी संदीप खरोखरच एक दैदीप्यमान खेळी करून गेला. नवीन फलंदाज येतोय दीपक ठाकूर एक सुरेख फटका. ओ हो व्हॉट अ कॅच यार, व्हॉट अ अनबिलिव्हेबल स्पेक्टॅक्युलर कॅच, ब्रिलियंट कॅच. कोणी घेतली? विकास याचा एक चित्त थरारक झेल डीप लॉंगॉनला अँड कुंदन पार्कर बॅक टू द पॅव्हिलियन. हा मोठा झटका असेल रवी, मोठी हानी असेल या वायपी लाईन संघाची. 4 गडी बाद धावसंख्या धावफलकावर असेल 32. डीजे या शेवटच्या चेंडूवर डीप लांगॉनला एक चित्त थरारक झेल टिपला होता. आणि बघा रवी सुरेख असा झेल म्हणजे कुंदन पारकरची महत्वाची विकेट. काय म्हणशील या झेलाच्या स्वरूपामध्ये सर? बिल्कुल सही, क्योंकि वक्त पर ये कैच लिया है कि अब देखिए 12 गेंदे और 20 रन से 10 रन का औसत है और पहले का औसत था 10.4 का, तो ज्यादा अंतर नहीं है. और वहां पर अगर कुंदन पारकर जैसी विकेट मिले और ऊपर से चेतन और लतिकेश भी आउट हो चुका है तो यकीनन एक अच्छी बात रहेगी शायद यहाँ पर आना फाइटर्स के लिए. नक्कीच रवी बघा 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 20 धावांची आवश्यकता असेल. कोण संघ इथं बघा विजयाच्या उंबरठ्यावर आरूढ होईल या उपांत्य फेरीमध्ये? वायपी लायन संघ की आहाना फायटर्स? सुनील रानकर की योगेश पाटील असा प्रश्न पडला असेल या प्रेक्षकांच्या मनामध्ये. आणि या प्रश्नाला उत्तर सांगण्यासाठी मी 2 षटकांसाठी घेऊन सटतोय. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना मी मायक्रोफोनवर आमंत्रण देतो आमचे परम मित्र, आमचे कोपरखेरण्याचे भूमिपुत्र ज्यांनी 25 वर्ष अखंड या समालोचन कक्षाची सेवा केली असे रवि पाटिल सर. आइए सर खुद एक हाल सुनाने के लिए कमेंट्री पर. शुक्रिया, धन्यवाद, आभार उमेश जी. तो यहाँ पर लक्ष्य 12 गेंदे और 20 का कांटे का मुकाबला होने की संभावना यहाँ पर प्रतीत हो रही है, क्योंकि भाई जीतेगा वो फाइनल में प्रवेश करेगा 1-1 के सामने. यानी के प्रतिष्ठान को अगर कोई देखेगा तो वो इन 2 टीमों में से सामने दिखेगा, चाहे वो वाईपी लाइंस हो या फिर आहाना फाइटर्स हो. आहना के लिए ये करो या मरो की स्थिति है, क्योंकि 12 गेंदे उन्हें बचानी है 20 रन निकालने से पहले पहले. और वाईपी लायंस को ये 20 रन का कोटा 10-12 गेंदों पर पूरा करना है. निकल पड़ेंगे बल्लेबाज प्रीतेश, सामने बल्लेबाज दीपक ठाकुर के लिए. संदेश ठाकुर नॉन स्ट्राइक की तरफ, यानी ये ठाकुरों की फौज यहां पर तैनात है आने वाले इन 12 गेंदों को ताबड़तोड़ बल्लेबाजी करने के लिए, उन गिने चुने 20 रनों के लिए. हल्की सी फील्डिंग में बदलाव. 12 गेंदे 20 रन, नजदीकी मुकाबला हो सकता है. प्रीतेश निकला, रडम ओवर द विकेट की संभावना. ये गेंद, ये लगा, बढ़िया शॉट, 1 बाउंस, सीधा हाथ में. जब तक थ्रो करे तब तक 2 का दुक्का मिल चुका था. ओ अच्छा हुआ बैकअप है वहां पर, वरना एक और रन मिलता था. रन संख्या 2 से बड़ी पहुंची, कुल मिलाकर 34 पर 52 के हिसाब से अभी भी 18 गेंद रन दूर आने वाले 11 गेंदों से. 11 गेंदे 18 रन, 11 चेंडू 18 धावांची गरज. समीकरण 7 धावांनी फक्त पुढे आहे. चेंडूंच्या मानानं तो कमी करावा लागेल दीपकला. हा निघतो चेंडू घेऊन. प्रीतेश दुसरा चेंडू फटकावलाय पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक हादरे आपण पाहतोय, परिणाम मिळणार आहे 4चा. खणखणीत चौकार, करारा शॉट जिसे कहता हूं मैं. रन संख्या 4 से बड़ी पहुंची, कुल मिलाकर 38 पर. अब 14 रन दूर आने वाले 10 गेंदों से. 10 गेंदे 14 रन, 10 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण जवळ येत चालले आहे. आव्हान कठीण आहे, कडू आहे, तिखट आहे, तेलकट आहे, आंबट आहे. खास करून आहाना फायटर्सला थोडस जिकरीचा खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण तर आलंच पाहिजे, चांगलं झालंच पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हा निघतोय गोलंदाज घेऊन प्रीतेश. तिसरा चेंडू रडमोड विकेट,
फटकावण्याचा प्रयत्न, तोच एकदा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, समोर येतोय, पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र धाव अतिरिक्त रिस्क घेण्याची गरज नाही असं दोन्ही फलंदाजांनी जाणलं, हेरलं, थांबलं दोघे. धावसंख्या इकडे पुढे सरकली, पोहोचली 39 वर. अजूनही त्या 13 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 13 धावा, चेंडू डॉट काढावे लागतील, अन्यथा हे आव्हान आव्हानासाठी कठीण होईल की काय. 9 चेंडू 13 धावा, 9 गेंदे 13 रन. ये गेंद, ये लगा बढ़िया शॉट, संभावना कम से कम एक तो मिल ही पाएगा. ऊंची उड़ी हुई गेंद, अच्छा फ्लोट, बढ़िया थ्रो, सीधा हाथ में, लेकिन कलेक्ट नहीं कर पाया. हालांकि उसका फायदा नहीं उठा पाए दोनों बल्लेबाज. संभवतः 1 रन का इजाफा यहां पर जरूर हुआ है. रन संख्या पहुंची कुल मिलाकर 40 पर. 52 के अनुरूप अभी भी 12 रन दूर आने वाले 8 गेंदों से. 8 गेंदे 12 रन. कौन जाएगा एक के प्रतिष्ठान के सामने द्वंद्व युद्ध खेलने के लिए. अंतिम रण संग्राम, हल्की सी कानाफूसी दोनों बल्लेबाजों के बीच. क्या करना है, क्या नहीं करना, इस दुविधा में दोनों बल्लेबाज सुलझते हुए. ये गेंद, ओ बढ़िया गेंद, हल्की से अपील थी लेकिन नकार दिया अंपायर ने. डॉट बॉल, खाली गेंद. अब देखिए, अब यहां पर 7 गेंदे 12 रन. इसका मतलब इस गेंद पर कुछ ना कुछ होना जरूरी है. दीपक स्ट्राइक पर, दीपक तैयार. ये गेंद प्रीतेश की करारा शॉट, संभावना बनेगी. 6 का छक्का, शानदार जानदार चरारा छक्का. बायाची संगदा बायाए रुमा गन बाय मजाए रुमा गदा बायाची संगदा बायाए रुमा गन बाय मजाए रुमा गदा. वक्त की कमी है, नजाकत को ध्यान में रखते हुए आपको रोक रहा हूं डीजे मास्टर. अब 6 गेंदे 6 रन. मैंने कहा था इस गेंद पर कुछ ना कुछ होना जरूरी है, और वही हुआ. प्रीतेश की ये फ्लाइटेड गेंद, बेहतरीन हाफ वॉली उठाकर क्या करारा शॉट दीपक ने खेला सीधा मिड विकेट के सर के ऊपर से. उमेश जी, अब यहां पर दिलों की धड़कन तेज हो रही है. 6 गेंदे 6 रन. भाई फाइनल का मुकाबला है, करो या मरो की स्थिति है. नाम होने वाला है. अगर जीतोगे तो कम से कम सेकंड प्राइज तो मिलना ही मिलना है, बात की बात. लेकिन एक प्रतिष्ठान के सामने अगर जाना है तो 6 गेंदे 6 रन. राय जाना चाहूंगा अगले गेंदबाज को क्या करना होगा, क्योंकि बल्लेबाज तो मारना ही वाला है. नक्कीच रवी, प्रश्न पडला असेल दोन्ही प्रेक्षकांना, नक्कीच प्रश्न पडला असेल कोण संघ जिंकणार. 7 चेंडू आणि 6 धावा. आपण पाहितलं असेल बिग बॅश मध्ये ब्रेट लीनं अशी करामात केली होती. 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता असताना 4 गडी बाद केले होतं आणि फक्त 1 धाव दिली होती. असं काहीतरी मिरॅकल इथे करावा लागेल. बिल्कुल, ये काम करना है नंदू को. वो मिरेकल ओवर, सभी की अब निगाहें हैं तेरे तरफ नंदू. 6 गेंदे और 6 रन. खास करके सुनील रानकर जी का दिलों की धड़कन तेज हुई होगी, जो कि ओनर है. 6 गेंदे 6 रन. ये गेंद, ये बढ़िया गेंद, शानदार शानदार, सीधा इन द ब्लॉक हॉल. उमेश जी, इससे बढ़िया शुरुआत नहीं हो सकती. एक गेंद निकल गई. खरोखरच आता काहीतरी जिवंतपणा आला असेल या सामन्यामध्ये. आहाना फायटर्सला कुठंतरी उत्सुकता लागली, कारण सुरुवात ही चांगली केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर एष्ट्या उखडलेल्या आहेत संदीप याच्या. नंदू याचं कौतुक करेन, कारण अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. एक जबरदस्त थरार रोमांचक शिगेला पोहोचलाय. कोण या विजयाच्या उंबरठ्यावर आरूढ होतोय, वायपी लायन संघ रवी की आहाना फाइटर्स? बिल्कुल, यहाँ पर थोड़े राहत महसूस कर रहे होंगे सुनील रानकर जी, जो कि आहाना फाइटर्स के मालिक है. लेकिन योगेश पाटिल जी, जो कि वाईपी लायंस के थोड़े से अंडर प्रेशर आए होंगे कि क्या होगा अब मेरे मैच का. देखते हैं. 5 गेंदे 6 रन. ये निकलेगा नंदू लेकर गेंद अगली. पवन पुत्र क्लीन बॉल. म्यूजिक.
थैंक यू वेरी मच। ज्यादा वक्त नहीं है, अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पर नंदू द्वारा। रवी, योगेश जी, बघा काय सामना असेल बघा, थरार रंगला जातोय. पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल, दुसऱ्या चेंडूवर क्लीन बॉल आणि बघा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेला नंदू. यशवंत येतो बिलकुल. नवीन फलंदाज. रवी काय म्हणशील रवी या नंदूच्या बाबतीत? एक जबरदस्त गोलंदाजी, तिखट गोलंदाजी, पूर्णपणे 2 चेंडू मध्ये 2 बलीचे बकरे घेतल्यात. बिल्कुल सही गेंदबाजी। अब दिलों की धड़कन तेज हो रही यहाँ पर। यशवंत जो कि स्ट्राइक पर है, धक धक, ये दिलों की धड़कन है। ओ ओ ओ, ये गेंद डॉट निकल सकती थी और रन आउट। आउट, यहां पर अब आउट दिया गया। तो 3 विकेट 3 गेंदों पर, लेकिन 1 विकेट रन आउट के रूप में। अब 3 गेंदे, 3 चेंडू 6 धावा। धक 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 धक, ये वाईपी लाइनर योगेश पाटिल जी के दिलों की धड़कन तेज है। ये आहना फाइटर्स सुनील रानकर जी की दिलों की धड़कन तेज है। रवी क्या होगा? ऍडव्होकेट तीन साईद छे. असलं अशीच कविता लिहिली होती, क्रिकेट म्हणजे काय. हाँ. बघा 6 धावा या 6 चेंडू मध्ये निघणं न निघणं म्हणजे क्रिकेट. यस, आणि बघा इथे मात्र 6 चेंडू मध्ये 6 धावा असताना 3 गडी बाद झाल्यात आणि एकही धाव अजून निघालेली आहे. बिल्कुल. 3 चेंडू आणि 6 धावा. या 3 गेंदे 6 रन संभव है, संभव है, बिल्कुल संभव है। 1 गेंद पर 21 रन भी पड़े हैं, तो ये संभावना है। दीपक, दीपक जलाना होगा, उम्मीद की किरण तेरे पास है। 3 गेंदे 6 रन जा चुका है गेंदबाजी के अपने बॉलिंग मार्ग पर। ये निकल पड़ा गेंदबाज, देखिए दोस्तों, 3-6, लगा लगा लगा, बढ़िया कवर शॉट। संभावना 1, संभावना 2, लगा लगा लगा, स्टंप को बॉल लगा। एक और विकेट का पतन, केवल 1 रन, यानी 2 गेंदे 5 रन। सभी रन निकालने हैं दोस्तों, फुल रन चेज है। 2 चेंडू 5 धावा, समीकरण बघा, कांटे की टक्कर। इसे कहते हैं द्वंद्व युद्ध, इसे कहते हैं समस्त घनसोली क्रिकेटर्स आयोजित घनसोली प्रीमियर लीग का शानदार आगाज के बाद। वायपी संघाला विनंती असेल, कंपल्सरी धावा या चेस कराव्या लागतील. कंपल्सरी टार्गेट चेस, 2 चेंडू आणि 5 धावा. एक रोमांचक शिकल. मी प्रेक्षकांना विनंती करतो, या 2 चेंडूंचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. सामना कोणीही जिंको, परंतु आपल्या घनसोली प्रीमियर लीगचा विजय झाला पाहिजे, 2 गेंदे क्रिकेटचा विजय झाला 5 पाहिजे. रन, 2 गेंदे 5 रन, ये निकल पड़े गेंदबाज, देखिए बढ़िया बढ़िया है, बढ़िया है। गेंद से टक गई और यहां पर हो गए 2 रन कंप्लीट। अब 1 गेंद 3 रन कंपल्सरी है दोस्त, यानी चौका या छक्का मारना ही होगा। रवी बघा काय झेल होता, आणि जर झेल घेतला असता तर खरोखरच मॅच इथे संपली असती. यस, कंपल्सरी धावा काढाव्या लागतील. 3 रन्स रिक्वायर्ड विन दिस मॅच इन ओनली 2 बॉल्स डिलिव्हरी. 2 चेंडू आणि 3 धावा. लास्ट 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 बॉल है दोवेश भाई, लास्ट बॉल है ये। 1 गेंद 3 रन, 2 रन नहीं चलेगा दोस्तों, इसकी सराहना होनी चाहिए। गेंदबाज देखिए 6 रन चाहिए थे, कांटे की टक्कर यहां पर हो रही है। प्रेक्षकांना मी पुन्हा विनंती करतो, या चेंडूचा स्वागत करायचं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. सामना कोणीही जिंको, परंतु क्रिकेटचा मात्र विजय झाला पाहिजे. 1 गेंद 3 रन, वाईपी ओनर योगेश पाटिल के सामने वहां पर खड़े हैं टेंशन में। ये गेंद, ये लगा, 1 रन हो रहा है, हो रहा है। ये गेंद पकड़ा गया, मिस हुआ, दूसरे की दौड़ पड़े, गेंद उठाई, फेंका,
हो चुकी है गेंद, तीसरे रन की कोशिश 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 कोशिश, असफल। जीत चुका है यहां पर आहना फाइटर्स। धन्यवाद तर आपण पाहिलं चित्त थरारक सामना आहाना फायटर वर्सेस वायपी लायन्स. तर अखेरच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना मात्र 1 धावासाठी वायपी लायन्स संघ हरलाय. नंदू गायकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक. वैभव प्रतिष्ठान कडून छोट्यासाठी चेतनसाठी 500 रुपयाचं. नंदू गायकर साठी कोणाकडून? नारायण रानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. गौतम देव पैसे मोजतात. 1 2 3 4 1000 रुपये नंदू गायकर साठी, म्हणजे 1500 रुपये इथे माझ्या हातात आहेत. नंदू गायकर अखेरचं षटक, अप्रतिम षटक. मॅन ऑफ द मॅच नंदू आणि छोट्यासाठी 500 रुपये. हॅलो, आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपला संघ इकडे लाईनअप करायची आहे. एके प्रतिष्ठान संघाचे संघनायक गौतम देव सर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सामन्यावर पुरस्कार दिला जाईल. गौतम देव सर. एके प्रतिष्ठान व आहानार फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक आपला संघ घेऊन इथे लाईनअप करायची आहे. सुरेख गोलंदाजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना नक्कीच आपल्या नावाची छाप या जीपीएल वर सोडून जातोय नंदकुमार गायकर. नक्कीच या घनसोली क्रिकेट एक नवीन हिरा सापडलाय असं मी नक्कीच म्हणेल. सुरेख गोलंदाजी. गौतम देव सर विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामन्यावर पुरस्कार दिला जाईल. हॅलो, सुरेख गोलंदाजी. लगातार दुसऱ्या सामन्यात शेवटच्या षटकात एक बलाढ्य संघ भार केला होता द्रुही वॉरियर्स. त्यानंतर वायपी लॉयन्स संघाला सुद्धा बाहेर केलं जात आहे. गौतम देव यांच्या शुभ हस्ते सामन्यावर पुरस्कार. तसेच अमित रानकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा पारितोषिक नंदू गायकर याच्यासाठी. नक्कीच आपण चेक सुद्धा द्यायचा आहे. 3000चा चेक म्हणजेच 3 महिन्याची फ्री मेंबरशिप श्रीकांत फिटनेस सेंटरच्या माध्यमातून. नंदू नक्कीच तुझ्यासाठी हा भाऊ क्षण नसेल, कारण गेले अनेक वर्ष मी तुला क्रिकेट खेळताना पाहिले. अशू, काय मत आजच्या तुझ्या गोलंदाजीच्या प्रदर्शनाबद्दल? आयुष्यातली माझी पहिल्यांदाच अशी चांगली गोलंदाजी झाली आहे आणि तेही माझा विश्वास ठेवणारा माझा कॅप्टन, त्याचा विश्वास मी सार्थ केलेला आहे. आज आयुष्यातलं पहिल्यांदा मी असं एवढी गोलंदाजी चांगली केलेली आहे आणि मला अभिमान वाटतोय. आणि माझ्यावर जो विश्वास दर्शवला माझ्या कॅप्टनचाही मला अभिमान आहे. आणि माझ्या संघ जे माझे मालक आहेत, आज त्यांना मला खुश करायला चान्स भेटलं, हाच माझा आनंद. आणि ही सर्व पब्लिकांनी मला जे वाहवा केलं ते आयुष्यातलं कधी मी विसरणार नाही. तसेच आणखी 500 रुपये शॉर्टी बॉयज मित्रमंडळाकडून आलेले आहेत. नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. नंदू, येणाऱ्या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर दोन्ही संघाच्या संघाने करतोय की उमेश म्हात्रे यांच्याशी कोऑर्डिनेट करायचंय आणि लाईनअप करून घ्यायचे. पिचच्या समोर उमेश रानकर सर्व लहान मुलांना उमेश म्हात्रे इथून लाईनअप करून जायचंय आपल्याला. अरे पण या स्पर्धेमध्ये शेवटची भैरवी आणि सन्मान अतिथी इथे उपस्थित होतात. प्रवीण तायडे आणि त्यांच्या सहकारी इथे उपस्थित होतात. शेखर पाटील आणि मित्रमंडळी. व्यासपीठावर विनंती असेल आपल्या मान्यवरांना बसायला जागा द्यायची आहे. अनेक पाहुणे इथे उपस्थित आहेत. उमेश म्हात्रे सरळ रेषेत लाईन करायची आहे. लहान मुलांना विनंती करतोय खाली इथे एक लाईनअप करायचे.